सुरेगाव येथे बिबट्याचा ऊसतोड कामगारावर हल्ला, कामगार गंभीर जखमी। सुरेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे बिबट्याने ऊसतोड कामगारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात ऊसतोड कामगार नेमिचंद हरी जाधव राहणार जेऊर तालुका कन्नड हे गंभीर जखमी झाले आहेत। सुरेगाव परिसरात ऊसतोड सुरू असताना अचानक बिबट्याने नेमिचंद जाधव यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात त्यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या। घटनेची माहिती मिळताच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या रुग्णवाहिकेद्वारे जखमी कामगारास तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेनंतर कारखान्याचे शेतकी अधिकारी नारायण चौधरी यांनी तत्परता दाखवत रुग्णालयात भेट देऊन जखमी कामगारास आवश्यक मदत व आधार दिला। कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी, ऊसतोड कामगार तसेच ग्रामीण नागरिक त्रस्त झाले आहेत। ग्रामीण भागात शेती व ऊसतोड कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरात वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे। माझं नाव नेमिचंद हरी जाधव। आम्ही ऊसतोड मजूर ऊसतोडीला वेळापूर सुरेगाव येथे ऊसतोडी करत असताना सकाळी 11 वाजता अचानक बिबट्या ऊसात आम्ही काम करत असताना हल्ला केला। कुठं लागलं तुम्हाला? मला डोक्याला पंजे लागले आणि हाताच्या दंडाला 3 दात घुसलेले आहेत। ही घटना किती वाजता झाली? 11:30 वाजता। तुमच्या लक्षात नव्हतं आलं? किती बिबटे बघितले तुम्ही? 2 बिबटे होते। एक पळून गेला, आम्हाला वाटलं गेलं पळून, दुसरा अचानक हल्ला केला। आणि तिकडे लोक नव्हते? कोणी लोक होते, गावकरी पण होते, पाणी भरीत होते तिथले शेतकरी। त्यानं पण बघितलं, त्यांनी आम्हाला कळवलं की ऊसात वाघ घुसला म्हणून। तेव्हा आम्ही हुशार झालो। चांगलंच लागेल खालतील इथं खाली पण लागेल कुठं लागलं? पाठीला पण लागलं तुमच्या? पाठीला पण लागलेलं आहे। पाठीला इथं दात घुसलेले, इकडं दात घुसलेले। पाठीमागच्या साईड दवाखान्यामध्ये कारखान्याची ॲम्ब्युलन्स गाडी आली ती घ्यायला। कारखान्याची गाडी? हा, संजीवनी कारखाना। अच्छा अच्छा। ते आम्ही ऊसतोडत होतो, गावातून येताना हल्ला झाला। किती वाजता झाला हल्ला? हे 11-11:30 वाजता झाला। कोणत्या ठिकाणी झाला तो? कोळपेवाडीच्या कारखान्याच्या वरतून सुरेगाव जवळ? सुरेगाव। अच्छा अच्छा। नेमिचंद हरी जाधव ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांचं नाव? हल्ला झाला, हां, ओरडाओरडी झाली, मग त्याला हॉस्पिटलला आणलं, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला। कोपरगाव। आणि ती व्यक्ती कुठली ती ज्यांच्यावर हल्ला झाला? ते जेऊर? कुठला जेऊर? कन्नडमध्ये। कन्नड जेऊर। ऊस तोडणीसाठी आलते तुम्ही? तोडणीसाठी। अच्छा अच्छा। मग आरडाओरडा आल्यानंतर लोकांनी ताण म्हटलं त्याला। ठीक। आज दुपारी सुरेगाव येथील तोड चालू असताना तोड कंत्राटदार ज्ञानेश्वर मांगू चव्हाण यांचा गाडीवान नेमिचंद हरी जाधव याच्यावर दुपारी 12च्या दरम्यान बिबट्याने ऊसतोड करीत असताना हल्ला केला आहे। ही माहिती समजल्यानंतर आम्ही ताबडतोब मान्य आमच्या कारखान्याचे युवा नेते मान्य चेअरमन साहेब बिपिन दादा आणि विवेक भाई कोले यांच्या मार्गदर्शनानुसार ताबडतोब ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून त्यांना इथं कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। त्यांच्यावर पुढील उपचार ताबडतोब करण्यात आलेले असून 1-2 दिवसात त्यांच्यावर दवाखान्यामध्ये आणखी पुढील उपचार करणार आहेत। काय वाटतं ही घटना झाली? काय तुमचं मत असणार? आता हे मजूर आहेत आणि कशा पद्धतीनं आता काय कारखान्याचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असून बरेचसे ऊसाचे क्षेत्र मोकळे झाले असल्यामुळं बिबट्यांचा म्हणजे वावर मोठ्या प्रमाणात मोकळ्या ह्याच्यात वाढत आहे, मोकळ्या क्षेत्रामध्ये। आता मागे 2 महिन्यापूर्वी अशा 2 घटना आमच्या कार्यक्षेत्रात झाल्या असून एक लहानी मुलगी आणि एक निकोले यांच्या ज्या आजी होतात त्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे। तरी या बाबतीमध्ये वन विभागानं योग्य ती काळजी घेऊन ठिकठिकाणी जिथं लोकांच्या तक्रारी येतील अशा ठिकाणी त्यांनी पिंजरे लावण्याची व्यवस्था
केली पाहिजे.